केली असती प्रभाग क्रमांक 9 ची तर आतापर्यंत निकाल समोर आला असता. कारण की तसा पाहिला तर प्रभाग क्रमांक 9 हा मोठा आहे. त्याचं लोकसंख्या सुद्धा मोठ्या प्रमाणावरती आहे. परंतु का आणि कोणत्या कारणामुळे मतमोजणी उशिरा सुरू केली गेली याचं कारण अजूनही समोर येत नाही. खरं तर हाय व्होल्टेज ड्रामा या ठिकाणी पाहायला मिळाला होता. निवडणुकी दरम्यान त्यामुळे अ, आता सुद्धा मतमोजणी दरम्यान हाय व्होल्टेज ड्रामा या ठिकाणी पाहायला मिळतोय. मतदान केंद्रावरती गोंधळ सुरू आहे. कोणी म्हणते लहू बालवडकर जिंकले, तर कोणी म्हणते अमोल बालवडकर जिंकले. हे समर्थकांचे कमेंट्स आहेत. परंतु तरी सुद्धा आता 9वी फेरी अजूनही बाकी आहे. आकडेवारी अजूनही अधिकृत समोर आलेली नाहीये. त्यामुळे 9व्या फेरीअंती काय होतंय हे पाहावं लागणार आहे. काय सांगशील नेहा? प्रभाग क्रमांक 9 मध्ये एकंदरीत राजकारण कसं पाहायला मिळालं होतं? खरं तर आता अक्षता माझ्याकडे पण काही फार या मुद्द्यावरती सांगण्यासारखं नाहीये आणि आता ह्याच्यावरती काय बोलावं हे आता खरं तर म्हणजे सगळे शब्द संपलेले आहेत आणि आता लक्ष जे लागलेलं आहे ते आता निकालाकडेच लागलेलं आहे. एक मिनिट नेहा एक मेसेज येतोय की अमोल बालवडकर 612 मतांनी आघाडीवरती आहे. कदाचित 9व्या फेरीचा हा निकाल असू शकतो, परंतु मी अधिकृत असं सांगू शकत नाही. परंतु मेसेज पडलाय की 600 मतांनी आघाडीवरती आहे अमोल बाळवडकर. 8व्या फेरीत आपण जर पाहिलं होतं तर लघु बाळवडकर हे आघाडीवरती होते, परंतु आता अमोल बाळवडकरांनी आघाडी घेतल्याचं पाहायला मिळतंय. 613 समथिंग मतांनी ते आघाडीवरती आहेत. प्रभाग क्रमांक 9 चे ही आकडेवारी आहे. अधिकृत अशी सांगता येणार नाही, परंतु हा आकडा समोर येतोय. 9व्या फेरीचा कदाचित हा आकडा असू शकतो. काय सांगशील नेहा? निश्चितच आणि 9व्या